शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. पुण्यामध्ये नराधम आजोबाकडून 9 वर्षाच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न. पर्वती परिसरातील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेने संताप. शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. नराधमाला बेड्या. राज्यातील मयुजिहादचा प्रकार समोर. तरुणीवर वारंवार अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव. भोकरदनच्या वालसावंगी गावामधला प्रकार. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पारत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. बीडच्या केज तालुक्यामध्ये अंगणवाडीमध्ये मदतनीस महिलेला गुंगीचं औषध देऊन अत्याचार. आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार. नराधमाला 2 दिवसांची पोलीस कोठडी. अहिल्यानगरमध्ये हुंड्यासाठी छळाला कंटाळून विवाहितेची विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या. राहता तालुक्यातील एकरुखेमधील घटना. घराच्या बांधकामासाठी सासरकडनं 4 लाखांची मागणी केली होती. पतीसह सासू सासरे अटकेत. परभणीमध्ये हुंड्यासाठी पतीकडनं पत्नीवर चाकू हल्ला. प्लॉट खरेदीसाठी माहेरून 2 लाख आणण्याची मागणी करत छळ. हल्ल्यामध्ये हिना खान पठाण जखमी. पतीसह 4घांच्या विरोधात गुन्हा दाखल. एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर मातोश्रीवरून खासदार संजय दिना पाटलांना फोन. पत्नीच्या तब्येतीची विचारपूस. याआधी शिंदेंकडनं दिना पाटलांच्या पत्नीची रुग्णालयामध्ये भेट घेत विचारपूस. दोघांनी एकाच कारमधून प्रवासही केलाय. रत्नागिरीमधील साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब निर्दोष. अनिल परब यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. पुराव्याअभावी खेड न्यायालयाकडनं सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देणार. संध्याकाळी उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांची भेट घेणार. दिल्ली दौऱ्याच्या दरम्यान काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हिंदी परीक्षेवरून मनसे आक्रमक. वादानंतर हिंदीची होणारी परीक्षा स्थगित. मंत्री उदय सामंत यांचा निर्णय. गोकुळ दूध संघाची निवडणूक येत्या 90 दिवसांमध्ये घ्या. सुप्रीम कोर्टाचे आदेश. दूध संघावर प्रशासक नियुक्तीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती याचिका. ही सीट चोरी करतात तर कधी पूर्ण सरकार. भाजपच्या 240 पैकी प्रत्येक 6वा खासदार मतचोरी करून आलाय. हरियाणामध्ये तर संपूर्ण सरकारच घुसखोरांचं. राहुल गांधींचा आरोप. थलपती विजय यांचा सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांना पत्र. उद्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचा TVK पक्षाला पाठिंबा. आसाम सरकारचा 12 मे रोजी शपथविधी होण्याची शक्यता. हिमंता बिस्वा शर्मा हेच आसामचे मुख्यमंत्री होणार. शपथविधीच्या आधी भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक. बैठकीत विधिमंडळ नेता निवडला जाणार. त्यामध्ये पेट्रोल डिझेलचा पुरवठा हळूहळू पूर्वपदावर. वाहनांची पंपावर गर्दी. नागपुरात मात्र इंधन साठा संपला. कंपन्यांकडून नियमित पुरवठा होत नसल्यामुळे काही पेट्रोल पंप बंद. जळगावच्या सोन्याच्या दरात 2,900 तर चांदीच्या दरात 7,000ची वाढ. सोनं GST-सह प्रतितोळा 1,55,221 रुपयांवर. चांदीसाठी प्रति किलो 2,58,350 रुपये मोजावे लागणार. गोंदियासह भंडारा, जालना, यवतमाळमध्ये अवकाळी पावसाने पीक उद्ध्वस्त. कापणीला आलेल्या धान पिकाचं नुकसान. तात्काळ पंचनामा आणि नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.